नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इथे टीईटी परीक्षेसाठी कोणते बुक्स वापरायचे, परीक्षा पद्धती काय आहे, मार्क्स वेटेज, अभ्यास कसा करावा याबद्दल आपण सविस्तर इथे माहिती घेऊया. पहा, टीईटी मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन विषय आहेत. यामध्ये पहिला विषय आहे दोन लँग्वेज असतात, मराठी लँग्वेजला 30 गुण आहेत. दुसरा आहे इंग्रजी विषयाला पण 30 गुण आहेत. त्यानंतर गणित विषयाला पण 30 गुण आहेत. चौथा विषय आहे मानसशास्त्रासाठी पण 30 गुण आहेत. आणि पाचवा विषय आहे परिसर अभ्यास. ठीक आहे, परिसर अभ्यासासाठी 30 गुण आहेत आणि एकूण 150 गुण आहेत. इथे ओपन कॅटेगरीसाठी 90 मार्क्सची आवश्यकता आहे. म्हणजे काही कास्टमध्ये ज्यांना 82 किंवा 83 मार्क्सची आवश्यकता आहे. पण नेहमी आपलं टार्गेट काय करायचं, 100 मार्क्सचं ठेवा. ठीक आहे. पहा, पेपर 2 मध्ये मराठी विषय आहे, इथे पण 30 मार्क्स आहे. त्यानंतर दुसरा इंग्रजी विषय पण आहे, इंग्रजी विषयाला आहे 30 गुण. तिसरा विषय पहा, गणित विज्ञान, ज्यांचे सायन्स बॅकग्राऊंड आहे, गणित विज्ञान विषय आहे, त्यांना 60 मार्कला, किंवा ज्यांचा आर्ट्स साइड आहे त्यांना आहे सामाजिक शास्त्र. ठीक आहे, 60 गुणांसाठी. चौथा विषय आहे मानसशास्त्र. यांची जर ऍडिशन केली 150 मार्क्स. पहा, पेपर 1 आणि पेपर 2 आपण इथे क्रायटेरिया लिहिला आहे. यामध्ये आपल्याला मराठीसाठी कोणते बुक्स वापरायचे, इंग्लिशसाठी कोणते वापरायचे, गणितसाठी कोणते, मानसशास्त्रासाठी कोणते, किंवा परिसरासाठी. पण मराठीसाठी तुम्ही शिंदे सरांचं बुक वापरा. त्याचप्रमाणे स्कॉलरशिपच्या बुक मध्ये ग्रामर रेफर करू शकता. इंग्रजीसाठी शिंदे सर आणि स्कॉलरशिपचे बुक. त्यानंतर मॅथ्ससाठी टेक्स्ट बुक केले तरी चालतील, पण इतका वेळ नाही आपल्याला. नाहीतर नितीन महाले सरांचं बुक वापरा. नितीन महाले सर किंवा प्रवीण मंतर सर यांचे बुक तुम्ही वापरू शकता. मानसशास्त्रासाठी फडके प्रकाशनचं बुक वापरा. नाहीतर के सागर सर पब्लिकेशनचं अनवद्य सरांचं बुक वापरा. त्यानंतर परिसर अभ्यासासाठी तुम्हाला टेक्स्ट बुक करणे गरजेचं आहे. 3री पासून 8वी पर्यंत स्टेट बोर्डचे बुक वापरा. पहा, सेम मराठीसाठी हेच बुक वापरायचे, इंग्रजीसाठी पण हेच वापरायचे, मानसशास्त्रासाठी पण तुम्ही हेच वापरा. सोबत जर बीएडचे बुक्स भेटले ते वापरा. आणि सायन्ससाठी अनिल कोलते सरांचे बुक वापरा. ठीक आहे. पाहिजे तुम्हाला काही बुक्स दाखवत आहे, त्यांचा तुम्ही ते अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा, ग्रामरसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे शिंदे सरांचं, शक्य झालं तेव्हा वाळंबे सरांचं बुक वापरा. ठीक आहे. आता नवीन एडिशन असेल, ही माझ्याकडे ओल्ड एडिशन आहे 91. ठीक आहे, नवीन लेटेस्ट एडिशन तुम्ही घेऊ शकता वाळंबे सरांचं. त्याचप्रमाणे तुम्ही
मग सायन्सचे बुक सांगतोय कोणकोणते करायचे पहा. सायन्स अनिल कोंबडे सरांचं कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाचं बुक आहे, तुम्ही घ्या. कारण की पूर्ण स्टेट बुकचा सारांश या बुकमध्ये दिलेला आहे. तुम्ही नक्की अभ्यासा, तुम्हाला फायदा होईल. त्याचप्रमाणे त्यांचंच पहा एक प्रश्नसंच दिलेला आहे पहा. शालेय पाठ्यपुस्तक आधारित सामान्य विज्ञान व पर्यावरण प्रश्नसंच हा तुम्हाला दोन्ही पेपरसाठी उपयुक्त आहे. याचा तुम्ही अभ्यास नक्की करा, फायदा होईल पहा. त्याचप्रमाणे ज्यांचं इंग्लिश विषयासाठी पहा तुम्हाला स्कॉलरशिपचे बुक्स सांगितलं, त्याप्रमाणे शिंदे सरांचं संपूर्ण इंग्रजी व्याकरण बुक चांगला आहे. त्यानंतर पहा त्यानंतर इतिहासासाठी पहा इतिहास विषय परिसर अभ्यास मध्ये इतिहास विषय पण इन्क्लूड आहे पहा. तुम्हाला यासाठी पेपर 1 ची जी तयारी करतात शिवछत्रपतींचा इतिहास यावर 4-5 प्रश्न असतात. आता 4थीला आहे, आपण शाळेत असताना पण आपल्याला 4थीमध्येच होता. हे बुक वापरा परिसर अभ्यास, ठीक आहे. त्यानंतर आपण असे घडलो परिसर अभ्यास बुक आहे, आता 5वीचं, तुम्ही हे पण वापरा. त्यानंतर इतिहास व नागरिक शास्त्र इथून तुम्ही दुसऱ्या पेपरची म्हणजे तयारी करा, त्यांना फायदा होतो. तुम्ही 6वी पासून ते बुक्स वापरा, इतिहास व नागरिक शास्त्र. त्यानंतर इतिहास व नागरिक शास्त्र आता 7वीचं बुक आहे. त्यानंतर इतिहास व नागरिक शास्त्र आता 8वीचं बुक हे पण वापरू शकता. तर शक्य झालं तर ओल्ड पब्लिकेशनचं म्हणजे आता 11वीचा इतिहास तुम्ही वापरा. आणि आता 11वीच्या इतिहासामध्ये एक अशा प्रकारची नोट्स दिली महाराष्ट्राचा इतिहास नावाने, ती पण तुम्हाला बेस्ट फायदेशीर आहे पहा. आता भूगोल विषयासाठी तुम्हाला जुने भूगोलचे बुक्स असतील तर ते पण वापरा. शक्य झालं तर आता 4थीचा भूगोल आहे ना, यावर महाराष्ट्राच्या भूगोलबद्दल सर्व पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला परिसर अभ्यास भूगोलच इन्क्लूड यामध्ये. त्यानंतर आता 6वीचं भूगोल, आता 7वी भूगोल, आता 8वी भूगोल, आता 9वी आणि 10वीचं भूगोल तुम्ही वापरा. जे पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र या विषयाची तयार करतात ते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. त्यानंतर सायन्स विषय पहा. पेपर 1 ची जी तयारी करतात आणि 6वी 7वी पर्यंत सायन्स करणं गरजेचं आहे. 8वी पर्यंत बेस्ट असेल, ठीक आहे. आणि त्यानंतर पेपर 2 ची तयारी करणारे विद्यार्थी 6वी ते 10वी पर्यंत सायन्स करा, फायदा होईल पहा. सामान्य विज्ञान इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी आणि त्याचप्रमाणे 9वीला सायन्स एकच बुक आहे आणि 10th स्टँडर्डला 2 सायन्सचे बुक आहे, तुम्ही ते रेफर करू शकता. त्यानंतर तुम्हाला शक्य झालं तुम्हाला सांगितलंय स्कॉलरशिपचे बुक वापरा पहा. हे आता 8वी स्कॉलरशिपचं बुक आहे. 5वी पेक्षा 8वी केलं तुम्हाला बेस्ट राहील पहा. पूर्ण तुमचे टीईटी साठी हे ग्रामरचे चॅप्टर जरी केले तर सफिशियंट आहे. या चॅप्टरच्या 6वी चॅप्टरच्या बाहेरचा क्वेश्चनच येणार नाही, 100% यामध्ये येतात. राहिला प्रश्न गणित, त्यामध्ये गणितचे जवळपास 32 प्रकरणं दिलेली आहेत. तुम्ही पहा गणितसाठी हे बुक करा, तुम्हाला सांगितलं प्रवीण मंदिर सरांचं करा किंवा नितीन महाले सरांचं करा. पण या स्कॉलरशिपच्या बुकचा नक्की तुम्ही इथे अभ्यास करा पहा. जे फक्त सामाजिक शास्त्र त्यांना बुक घ्यायचंय पेपर 2 साठी विद्याभारती पब्लिकेशन बुक चांगलं आहे. सामाजिक शास्त्र आणि गणित विज्ञान खूप दोन्ही इन्क्लूड इथे अभ्यास दिलेला आहे. खूप सारे प्रश्नसंच सराव इथे तुम्हाला करता येतो. त्यानंतर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र म्हणजे जे सामाजिक शास्त्र ज्यांनी विषय घेतला पेपर 2 साठी पहा. विठ्ठल कोंबडे सरांचं बुक आहे प्रश्नसंच पाठ्यपुस्तकावर आधारित, हे तुम्ही नक्की रेफर करा. कारण की शॉर्ट पण स्वीट सगळे म्हणजे विषय कव्हर केलेले पहा. इथे 8वी इतिहास, 11वी इतिहास, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी भूगोल पूर्ण प्रश्नसंच इथे दिलेला आहे. त्याचप्रमाणे पहा इथे अर्थशास्त्र विषय पण दिलेला आहे पहा. तुम्ही हे करू शकता, प्रश्नसंच खूप बेस्ट राहील मार्क्ससाठी. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय बुद्धिमत्तासाठी नितीन महाले सरांचं बुक घ्या किंवा
अनिल अंकिवंती सरांचं पण बुक आहे, ठीक आहे, याचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे पेपर वनच्या मी काही सजेस्ट करत नाही, पेपर वनच्या तयारीसाठी कोणतं स्पेशल बुक घ्यायची गरज नाही. जर मी तुम्हाला सांगितलं स्टेट बोर्ड केले किंवा इतर काही रेफरन्स बुकचा अभ्यास केला तर इसते, पण आपल्याला एक सवय झालेली आहे, ज्याशिवाय पुस्तकावर शिक्षक पात्रता परीक्षेत नाव दिसत नाही तो पण आपल्याला समाधान भेटत नाही, कारण की आपल्याला सवय लागलेली आहे यामध्ये सगळे प्रश्न येतील असं काही नसतंय. तुम्ही फक्त स्कॉलरशिप किंवा स्टेट बोर्डचे बुक्स रेफर केले तरी तुम्हाला ठीक आहे. जर करायचं असेल तर मला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा माझ्याकडे एक संस्कार पब्लिकेशन बुक आहे लातूरचं, हे तुम्ही करा. बालविकास आणि शिक्षणशास्त्र भाषा 1 वर्ष 2 गणित पर्यावरण अभ्यास, हे पण तुम्ही बुक घेतलं तर उपयुक्त आहे. सांगितलं सीटीटी साठी उपयुक्त, कारण की लास्टला हिंदी ग्रामर दिले जे की सीटीटीला आपण पेपर 1 मराठी घेतो, सेकंड पेपर हिंदी घेतो, यासाठी तुम्हाला बेस्ट राहील. शक्य झालंच जिनियस मॅथ पब्लिकेशनचं मॅथ्रिक्स बुक बेस्ट आहे, तुम्ही करू शकता. आणि ज्यांना अभिविधीच तयारी करायची त्यासाठी त्यांनी हे बुक घ्या, चांगलं राहील. ओके, यानंतर काही अडचण असेल आपण ऑनलाईन क्लासेसचा टायमिंग इव्हिनिंगला 7:30 या वेळेत करत आहोत. आणि यामध्ये आपण मी स्वतः मानसशास्त्र विषय घेणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचं ते परिसर अभ्यास असेल किंवा यामध्ये इतिहास भूगोल हे विषय आहेत ते, आणि खास करून मॅथ आणि सायन्स ही टोटल स्टेट बोर्ड बुक्स ते घेणार आहे, ते तुम्हाला नोट स्वरूपात सांगणार प्रत्येक गोष्ट. ज्यांना क्लासेस जॉईन करायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवर संपर्क साधा.